नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहू दे, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. तर नवरात्रीमध्ये आपण कोणत्या अशा वस्तू आपण या खरेदी केल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपल्याच भगवंताचा हा आशीर्वाद मिळत असतो. तर बघा, आता नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये दुर्गेच्या या 9 रूपांची आपण पूजा आपणही करत असतो, पाठ आपण करत असतो. त्यांच्या पूजा करण्याने, पाठ केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तसेच या शुभ दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ आपण आरती आणि मंत्र जप ज्यावेळेस आपण करतो, तर घरामधल्या वातावरण मध्ये एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा येते आणि आपल्या भोवती सुद्धा एक संरक्षण कवच बनतं. तर याच नवरात्रीला सुरुवात होत आहे, त्याची सांगता ही 24 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी ही होणार आहे. तर या नवरात्रीच्या या 9 दिवसाच्या दुर्गेच्या या 9 रूपांची पूजा ही आपण विविध पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ही केली जाते. मला ही पूजा आपण ज्या वेळेस करतो, तर आपण आणखी जर नवीन वस्तू आपण ज्या घरामध्ये आणल्या आणि त्या पूजेमध्ये जर ठेवल्या, तर आणखी आपल्या पूजेचं हे जास्त प्रमाणामध्ये फळ हे आपल्याला हे मिळत असतं. कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते. आपण बघा, ज्यावेळेस घट स्थापन करतो तर कलशला अत्यंत महत्त्व असं आहे. कलश स्थापन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले घट बसवणं हे पूर्ण होत नाही. म्हणून कलश हे शुभाचे प्रतीक मानले जातात. नवरात्रीच्या सुरुवातीमध्ये आपण ज्यावेळेस कलशाने स्थापना होते, तर त्याच वेळेस आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेनुसार जशी आपली ऐपत आहे त्यानुसार बरेच जण मातीचा, पितळेचा, चांदीचा, सोन्याच्या कलशाने आपण या गटाची आपण ही स्थापना करत असतो. म्हणून कलशला ही अनन्यसाधारण हे महत्व आहे. दुसरं आपण काय करू शकतो, तर बघा, दुर्गा देवीची मूर्ती. नवरात्रीमध्ये माता दुर्गाला समर्पित आपण ही मूर्ती आपण बाहेरून आणू शकतो. विधिवत तिची पूजा करून आपण ती आपल्या या नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण त्याची विधिवत ही पूजा आपण करू शकतो. तसेच आपण आणखीन अशा कोणत्या गोष्टी आणू शकतो, तर आता आपण आणू शकतो देवीची पावलं सुद्धा आपण आणू शकतो. जसं यावेळेस शारदीय नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांना जर इच्छा असेल, तर बरेच जण दुर्गेच्या पावलांचे ठसे सुद्धा विकत घेऊन आपण आपल्या घरी आणू शकतात, त्याची पूजा करू शकतात. पण देवीच्या पावलांचे ठसे हे अत्यंत हे शुभ मानले जातात. त्यांचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये हे एक शुभ काम होतं. तसेच घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा होती. बऱ्याच वेळा आपण हे लक्षात ठेवायचं आहे, की त्या पावलांवर आपण कोणाचाही चुकूनही हा पाय पडता कामा नये. म्हणून ज्यांना शक्य आहे ते देवघरामध्ये सुद्धा हे लक्ष्मीचे पावलं ही ठेवतात. सुरुवातीचे 9 दिवस आपण हे घटाच्या इथं ठेवले तरीही चालेल. नंतर ना आपण त्याचे विधिवत आपण देवघरामध्ये ठेवले तरीही चालतात. त्यानंतर आपण आणू शकतो ते म्हणजे दुर्गा बिसा यंत्र. दुर्गा बिसा यंत्र हे अत्यंत चमत्कारी असं साधन मानलं जातं. सिद्ध दुर्गा बिसा यंत्र सोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही. म्हणून आपल्याला जर वाईट शक्तींपासून, निगेटिव्ह एनर्जी पासून, अपघात न होण्यासाठी, घरामध्ये शुभ वातावरण राहण्यासाठी, वादविवाद न होण्यासाठी बरेच जण हे दुर्गा बिसा यंत्र हे या नवरात्रीमध्ये आणून घेतात. त्याची विधिवत ही पूजा करतात आणि आपण कोणत्याही ठिकाणी आपण ठेवू शकतो. जसं आपण पूर्व पश्चिमेला तोंड करून हे यंत्र आपण ठेवू शकतो. जिथं मुलं अभ्यास करताय त्यांच्या स्टडी रूमच्या इथं ठेवू शकतो. जिथं व्यवसाय आपला चालू आहे त्या ठिकाणी ठेवू शकतो. देवघरामध्ये आपण ठेवू शकतो. आपण कुठेही जिथं आपली योग्य दिशा आहे, आपण काम करतो, आपली लक्ष्मी जिथून आपल्याला मिळती, त्या ठिकाणी आपण हे दुर्गा बिसा यंत्र ही या नवरात्रीमध्ये आणून त्याची विधिवत पूजा करून आपण ते ठेवू शकतो. तर बरेच जण ध्वज सुद्धा आणतात. ज्यांचे पूर्वीपासूनची पद्धत आहे, तर काही जणांमध्ये ध्वज आणायची पद्धत आहे. म्हणजे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे लाल त्रिकोणी ध्वज ते खरेदी करतात. कारण ते शुभ मानले जातात. मग या नवरात्रीच्या काळात हा ध्वज हा देवीसमोर 9 दिवस ठेवतात आणि त्याची विधिवत ही पूजा करतात. नंतर ना त्या दिवशी नवमीच्या दिवशी तो ध्वज हा देवीच्या मंदिरात नेऊन ठेवतात. कोणत्याही एका बाहेर जे देवीचं मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवतात. तर असं केल्याने आपल्या कुटुंबाला सुद्धा सुख, समृद्धी ही प्राप्त होते. तसेच आपण आणखी जर काही आपल्याला आणायची इच्छा असेल, तर आपण श्रीयंत्र सुद्धा आणू शकतो. श्रीयंत्राची सुद्धा विधिवत आपण पूजा आपण करू शकतो. त्याच्यावर कुंकुमार्चन आपण रोज या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण केली, तर कोणत्याही प्रकारची आपली आर्थिक हानी होत नाही. लक्ष्मी स्थिर राहती. तसेच आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा हा आशीर्वाद राहतो. कुंकुमार्चन ही सगळ्यात मोठी ही सेवा आहे.
ज्यावेळेस आपण पाठ करतो त्याच्या अगोदर किंवा नंतर दिवसभरात आपण या नवरात्रीमध्ये कधीही आपण या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे केले पाहिजे. ज्यांना हा आणायची इच्छा असेल तर हे दिवस अत्यंत शुभ आहे. या नवरात्रीचे आपण हे आणू शकता. त्याची विधिवत आपण पूजा करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये आपण हे स्थापने करू शकतात. तर खरंच या अशा वस्तू आहे, की काही ना काहीतरी आपण या नवरात्रीमध्ये जे जमल आपण आपल्या इच्छेने, आपल्या ऐपतीने आपण या नक्कीच आणा. आपल्याच घरातल्या सुख-समृद्धीसाठी यामध्ये तसेच आपल्याला आनंदही मिळतो, की आपण त्याच्यावर सेवा करत आहे. भगवंताचं नामस्मरण करत आहे. यानेच आपल्या घराला एक ऊर्जा मिळते. घर पूर्ण हे आपल्या भगवंताचं बनून जातं आणि आपल्या आजूबाजूभोवती सुद्धा एक संरक्षण कवच बनतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच आणा, नामस्मरण करा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. ज्यांना शक्य आहे ते या दिवसामध्ये नवदुर्गा सप्तशती ग्रंथ आणा तुम्ही. त्याचं विधिवत त्याची पूजा करा. त्याचे पारायण करा, पाठ करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 करा. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी 1 केला तरी चालतो. 14 केले तर अत्यंत शुभ आहे. तर अशाच पद्धतीने आपण या नवरात्रीमध्ये या वस्तू आपण आणू शकतो. जसं कलश आहे, लक्ष्मीची पावलं आहे, दुर्गाभिसा यंत्र आहे, श्रीयंत्र आहे. आपण हे आणलं पाहिजे आणि आपल्या परीने आपण ही पूजा ही साध्या या सोप्या पद्धतीने आपण ही केली पाहिजे. तर व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. धन्यवाद. ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आम्ही या चॅनल मार्फत मी स्वामींची माहिती, स्वामी सेवा कशी करायची, तसेच श्री स्वामी समर्थांचे वटवृक्ष, लाकडी रांगोळी, साचे हे आम्ही आपल्यापर्यंत हे पोहोचवतो. धन्यवाद.